आज आहे आमच्या जेजुरीतला दुसरा दिवस आणि सकाळीच मी लवकर निघालोय कडे पठार देवस्थानाला, म्हणजे जुने जेजुरीला, जिथे खंडेरायाचा मूळ अवतार स्थान आहे. चला तर मग जाऊया कडे पठार देवस्थानाला. जय मल्हार. खंडोबा अवतारामध्ये विष्णुदेवावर बाणाच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली तोच हेगडे प्रधान म्हणून बघू शकता विष्णुदेवाचं रूप आहे. आपण जुन्या जेजुरीवर आहोत. हेगडे प्रधानचं मंदिर बघतोय आपण सकाळी 4:45 वाजता गड चढायची सुरुवात केलेली. आता जवळजवळ 6:15 झालेत आणि आपण गडावर आलो. पहिलंच मंदिर लागले हेगडे प्रधानचं. त्या हेगडे प्रधान मंदिराच्या बाजूलाच हे मंदिर आहे, श्री भगवान गिरीबाबा मठ. बघू शकता आपण जुनी जेजुरीवर आलो. कडे पठार फिरतोय. नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर. आज आपल्या कुलदेवतांचा दुसरा दिवस आणि माझ्यासोबत आमचे हातनुलीचे भाऊ आहेत. आपण सकाळी 4:45 वाजता निघालो रूमवरून. आपण 4:45 वाजता गड चढायची सुरुवात केलेली आणि 4:15 5:30 दरम्यान आपण गडावर पोहोचलोय देखील. बघू शकता सकाळचं दृश्य आहे. एकदम ब्रह्ममुहूर्तावर आपण पोहोचलोय आणि आज आहे रविवार. आणि रविवारच्या दिवशी आपल्याला जुन्या जेजुरीच्या म्हणजेच कडे पठारावरच्या जेजुरीचं दर्शन होतंय. या भाऊन मुले भिंगरचे भाऊ आहेत. सकाळी लवकर आलो आम्ही. राजन पाटील कासव नंदी महाराज. अजून मंदिर तर ओपन झालेलं नाही. ज्यावेळी मंदिर ओपन होईल त्यावेळी आपण दर्शन घेऊ. बघू शकता इकडे अजून सकाळी साफसफाई चालू आहे. मंदिराचे पुजारी आहेत ते साफसफाई करण्यात मग्न आहेत. जास्त काही गर्दी नाही, परंतु आपलं भाग्य आहे की जुन्या जेजुरीला म्हणजे कडे पठाराच्या जेजुरीला आपल्याला रविवारी दर्शन होतं. खंडोबाचा वार रविवार असतो. त्यासोबत आता मंदिराचे पुजारी आहेत, त्यांच्याशी आपण या क्षेत्राबद्दल थोडी माहिती घेऊ. नमस्कार, तुमचं नाव काय? नेताजी पवार. नेताजी पवार. आम्हाला म्हणजे जुन्या जेजुरी किंवा कडे पठाराच्या जेजुरीबद्दल माहिती द्या. इकडून तिकडे जायचं कारण एक सेवेकरी होते, तर नित्य सेवा करायची. खैरी म्हणून होते ते. आता वयस्कर झाल्यानंतर ते थकले म्हणजे त्यांना होत नव्हतं इकडे येणं, म्हणून ते खाली निघून गेले. त्यांनी सांगितलं देवा मी आता परत येऊ शकत नाही. तुझ्याकडून जशी आता माझी आतापर्यंत सेवा झाली ती झाली, इथून पुढं तुला जशी करून घ्यायची ती तुझी बघू. पण देवाने सांगितलं होतं तू पाठीमागं बघायचं नाही अजिबात, जा तुला कवर जायची कवर जा. मग तो त्या गडापर्यंत गेला आणि तिथे गेलं त्याच्या मनात आलं की देव कोण आले का पाठीमागं बघा. तिथं आलं ते पाठीमागं बघितलं तेव्हा देव तिथे येऊन थांबले. अशा रीतीने त्या नव्या जेजुरीचा निर्माण झाला. ही जुनी जेजुरी आपली, ही खंडोबा देवस्थानचं अवतार स्थान हे मानलं जातं. धन्यवाद. महाराष्ट्राचे कुलदैवत ज्यांना मानलं जातं खंडोबाचं, ही जुनी जेजुरी कडे पठाराची जेजुरी आपण बघतोय. सगळ्यासगळी भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा हा भगवा ध्वज, सनातन धर्माचा हे भगवा ध्वज आपण बघतोय. ज्यावेळी तो डावलांना फडकताना दिसतो त्यावेळी नक्कीच प्रत्येक मराठी माणसाच्या रक्त उचलून येत असतो. बघू शकता सकाळी लवकर येण्याचा फायदा. रविवारी आपल्याला दुसरा नंबर आहे आमचा. बघू शकता आम्ही दुसऱ्याच नंबरला आहोत. आमच्याकडे फक्त हे दोन जणी आहेत. तुम्ही बघू शकता काकड आरती सुरू होते. देवांना जागवण्याचा हा एक प्रकार असतो तो सुरू झाला आहे. संबळ वगैरे सुरुवातीला वाजली. आता बघू शकता वाद्य वाजव. जवळजवळ अर्धा तास झाला. बघू शकता अर्धा तास काकड आरती चालू आहे. बघू शकता आता गेट ओपन झाले.
इथून बाहेर पडलो आणि आता आपण चाललोय पुन्हा एकदा पुढे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हते त्यामुळे आपण व्हिडिओ बनवली नाही. सकाळी उजळलेलं आहे, भाविकांची गर्दीच गर्दी आहे. जास्त रायगडमधूनच आलेली पब्लिक दिसते, आमच्या इकडचीच आहे. बघू शकता जुनी जेजुरी किंवा कडे पठार बघतो आपण. दर्शन सुद्धा झालेलं आहे. आतमधून आता बघू शकता तिथून देव दिसतोय. खंडोबाचं म्हणजे जो अवतार झाला, मुख्य अवतार खंडोबाचा, तो इथेच झाला. पण इकडे एक रस्ता आहे, बघू आपण. तिकडून करे पठार दिसतोय. तर सकाळ झाले, 7 वाजलेत. तर आपण थोडा निसर्गाचा सुद्धा आनंद घेऊ. बघू शकता इथे लिहिलंय जय मल्हार घोडे उड्डाण. जेजुरीगड आहे, करे पठारावरचा जुना जेजुरीगड. आणि इकडे बघू शकता ते मूर्त्या आहेत. आणि इथून करेचं पठार आणि खालचा परिसर दिसतोय. फार सुंदर सकाळ होते. बघू शकता सह्याद्री. भगवा काय वातावरण आहे. सूर्यदेव लपलेत बघू शकता इथे. भगवा आणि सह्याद्री खालचा हा परिसर. महाराष्ट्र, जेजुरी, पुणे. वा, याहून सुंदर सकाळ होऊच शकत नाही. म्हणजे सकाळी आम्ही 4:45 वाजता रूम सोडली. त्याच्यानंतर चढाई चालू केली. चढाई चालू केल्यानंतर आम्ही पोहोचल्यानंतर ती काकड आरतीला थांबलो. त्याच्यानंतर दर्शन घेतला आणि हा आल्हाददायक वातावरण. वा, सुंदर. सदानंदाचा येळकोट. यावर्षी म्हणजे 3 वर्षांनी आम्ही दर 3 वर्षांनी देव घेऊन जेजुरीगडावर येत असतो. त्यांची आंघोळ, त्याच्यानंतर अभिषेक होत असतो. त्याच्यानंतर मग आज जागरण आज गोंधळ होईल. गोंधळानंतर मग देव घेऊन परत घरी जाण्यात येईल. पण या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला जुन्या जेजुरीवर यायला कधी मिळतच नाही. पण यावर्षी मी वेळ काढून आलोय. फार सुंदर वाटतंय, फार प्रसन्न वाटतंय. चला आता आपण परतीच्या वाटेला लागू. मला विशेष करून या भाऊंचे आभार मानायचे आहेत, कारण एवढ्या सकाळी आमचा कोणताच प्लॅन नव्हता. मी सकाळी फक्त तयार झालेलो 4 वाजता आणि हे सुद्धा तयार झालेले. आणि मी फक्त त्यांना बोललो की असं इकडे जायचं आहे. तर ते सुद्धा त्यालाच रेडी होते. त्यांना पूर्ण माहिती होती. तर काही न चुकता त्यांनी मला आणले. त्यासाठी मी नक्कीच त्यांना धन्यवाद देईन. आणि यावर्षी माझी जेजुरी कंप्लीट झाली असं बोलीन. कारण दरवर्षी मी आलो ती खालची जेजुरीचं दर्शन घ्यायचो आणि निघून जायचो. परंतु ह्यावर्षी करे पठाराचं दर्शन या भाऊंमुळे मला झालं. जेजुरीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतोय. बघू शकता आता हॉटेल्स ओपन झालेत, भाविक यायला लागली. किती जड वस्तूवर आहेत. आश्चर्य, माणसाला यायला इकडे खूप दम लागतो. बघा ना भाऊ, म्हणजे एवढी मोठी वस्तू, कपाट वगैरे इकडे कसे आणत असतील ना. हा, माणसं येताना होतं. मेहनतीचं काम बघू शकता. पठार दिसायला लागले, करेचं पठार, कर्नाटीचं पठार. अशी आपण इथून आलो होतो त्यावेळी अंधार होता. आता उजाडलंय आणि करे पठार दिसतंय आपल्याला. इकडून आपण चालत आलो होतो. आता आपण सोडतोय, चाललोय रूमवर. बघू शकता इथे लिहिलंय देवस्थान कडे पठार, आपले सहर्ष स्वागत करेल. करेचं हे पठार, ते मंदिर दिसतंय आपल्याला दूरवरून. हे जे मंदिर आहे ते मंदिर आहे. आणि आता बघू शकता इथून स्पष्ट दिसतंय पठार, करे पठार, जेजुरी शहर दिसतंय आपल्याला. आणि बघू शकता इकडून सह्याद्री दिसतोय. आपण निघतो आता आपल्या रूमवर. एक रिकमेंडेशन असेल, जर तुम्ही कधी जेजुरीला आलात तर तुम्ही करे पठार, जुनी जेजुरी याला नक्कीच भेट द्या. तुमच्या आनंदात किंवा तुमच्या जेजुरीच्या ट्रिपमध्ये जास्त आनंदाचा भर पडेल.
नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देऊन जा. आपण येतो त्यावेळी जी खालची जेजुरी आहे त्याच जेजुरीला येऊन जातो, पण या जेजुरीला आल्यानंतर जो प्रसन्न वाटतं ते 4 पटीने जास्त असतं. हे मला भाऊ बोललेले, पण त्याचा मला अनुभव आला आहे. तुम्ही बरोबर बोललेलं. इथं ज्यावेळी आपण येतो त्यावेळी जरा जास्त प्रसन्न वाटतं आणि एकदम देवाच्या जवळ जाऊन आपल्याला दर्शन, कुठली धक्काबुक्की नसते. जशी खाली एकदम जास्त गर्दी असते किंवा धक्काबुक्की असते, असं इथं काहीच नाही भेटलं. बघू शकता काय सुंदर वातावरण आहे. आपण इथून आलो, इथे मंदिर आहे आणि आता आपण चाललोय परतीच्या वाटेवर लागलो. आपण बघू शकता काय सह्याद्रीचं वातावरण आहे. हिवाळा सुरू होतोय आणि पावसाळ्याची काट टाकून हिवाळा बघा आता गवत सुकत चाललाय. इकडे ह्या भागात कोकणा एवढा म्हणजे आमच्या परिसरात एवढा पाऊस होत नाही, पण तरी सुद्धा बघू शकता फुलं, सह्याद्री, सुंदर काय वातावरण आहे. जेजुरी गड सोडतोय, इकडून चालत आलो आणि निघताना इकडे देवड्या लागतात आपल्याला. बघू शकता ह्या देवड्या आहेत. अशा अनेक वास्तू इथे बघायला भेटतात. बघू शकता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट समजले. किती वेळ आपण आलोय त्याप्रमाणे इकडे लोक दगड ठेवतात. बघू शकता एकावर एक रचली तशी दगड. जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर एक दगड ठेवायचा आणि जर 2 वेळा तर 2 वेळा. बघा किती वेळ लोक आली. नवीनच गोष्टी समजते आपल्याला. आम्ही सकाळी इकडून सुरुवात केली होती, त्याच्यानंतर तिथून तसा चढत आम्ही इकडे जेजुरी गडावर गेलो. तिकडून आता इकडं असं चालत पुन्हा एकदा इथून ही नवी जेजुरी आहे. नवी जेजुरीच्या इथनं परत असं चालत असे जाणार आहोत. म्हणजे एक प्रकारे आमची आता प्रदक्षिणच होते. इथून नवीन पायऱ्या सुद्धा करण्यात आल्यात. आपण इकडनं उतरलो, ते लिहिले बघा कडे पठाराकडे. चला आता आपण थेट रूमवरच भेटू. आपण रूमवर आलेलो आणि तयार झालेलो गोंधळासाठी. चला तर पटकन आपण आता गोंधळाला जाऊया. तर गोंधळ सुरू झालाय आणि जे जोडपं बसणार आहेत त्यांच्याकडून पूजा करून घेण्यात येत आहे. त्या जोडपे त्यांचे गोंधळ आता करण्यात येत आहे. गोंधळ वगैरे झालेला आहे. तुम्ही बघितला असेल गोंधळांचा झाला, संबळ वगैरे वाजवली. आता जेवणाचा कार्यक्रम वगैरे आणि जेवल्यानंतर सरळ आता आम्ही निघणार आहोत वडगावला, ज्या गावात आमचे देव असतात. 7 वाजता आपण पोहोचले वडगावला. बघू शकता सगळं उतरले. 7 वाजले जेजुरीवरून इकडे यायला. एक हॉल्ट घेतलेला मध्ये चहापानाचा. आता इकडनं देव नाचत घरी नेण्यात येतील. ते देव ते उतरवले. बघू शकता इथे जेवणाची तयारी चालली आहे. इकडे नॉनव्हेज आणि व्हेज हे माझे मोठे काका आहेत. बघू शकता असे नाचत आमचे देव घरी नेण्यात येतात. तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जेवण बनवतात आणि इकडे बँड आहे. बघू शकता सर्व नाचत
शकता तिकडे देव नाचवत आणतात तरी इकडे बघा मेहनत बघा काकांची. इकडे मटण होत आहे, जेवण होते सर्वांसाठी. वरती बाहेरवर फटाके वाजता फुटत आहेत. जवळजवळ आता देव आलेच. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. त्याला मेहनत करतात. हा जो कार्यक्रम असतो हा सर्वांच्या सहकार्यानेच पूर्ण होत असतो. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन इथे आहे. होत असतं. या काकांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन सर्व इकडे मेहनत करतात. आणि बघा हीच मजा असते. 3 वर्षातून मजा असते देवांची. 3 वर्षांनी देव आमच्या जेजुरीला जात असतात आणि ह्याच दिवसासाठी आम्ही वाट बघत असतो. 3 वर्ष वाट बघत असतो आणि ही मजा आम्ही अशी करत असतो. प्रत्येकाचे कुलदेवते जेजुरीला 3 वर्षांनी जातात. जवळजवळ उत्तर कोकणातले सगळे कुलदेवत ते 3 वर्षांनी जातात. अशीच मजा चालू असते. देवांच्या स्वातंत्र्याची मेहनत बघू शकता. प्रत्येक जण मेहनत करतोय. किती मेहनत केले. वेलकमची मेहनत बघा. देवांच्या वेलकमची मेहनत आहे. काय नाव तुझं? वैद्य आहे तुझा? पर्यंत तुझा? आपण जेजुरीला जाऊन आलो ना, कसा वाटला? कुठे कुठे गेलेली? सगळीकडे गेलेली, मुंबई पुन्हा सगळीकडे. कुठे गेली? सांग पटकन. जेजुरीकडे काय काय घेतलास? काय बघितलास? काय बघितलं? कुठला देव होता तिथं? खंडोबा. आणि दुसरा खेळणी काय आणली तुम्ही? काय वस्तू आणली? अरे मजा आहे रे वैद्यची. तू काय घेतलीस? काय घेतली नाही. आपल्यासोबत आबी दादा आहेत. दमला दमला भरपूर दमलाय. मला सांग कसा वाटला यावर्षी जेजुरी? इकडे इकडे कॅमेराकडे बघून बघ. जाम दमलाय. मजा आली का रे? खास मजा आली. दादाने जाम मजा केली. बघितलं मी तेवढीच मेहनत आहे. आमचा हौशी कलाकारापैकी एक आहे. आमचं पण हौशी कलाकार आलेला आहे. कसा वाटला जेजुरी जाऊन? काय काय मजा केली? याचा वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे. मला माहितच नव्हता. मी जुन्या जेजुरीला गेलेलो. केक कापला यांनी. कॅमेरा शायनस आहे त्याला. तू दादा तुम्हाला कशी वाटली? हा मजा वाटली? मजा आली. धन्यवाद धन्यवाद. त्यांनी सबस्क्राईब केलं आपल्याला. बोल. आम्ही भरपूर एन्जॉय केला. एन्जॉय केला. आणि आपल्यासोबत चंद्रशेखर मॅन फ्रॉम बोडगाव. काय वाटतं तुला? कशी मजा आली?
सर्वात शांत स्वभावाचा मुलगा आमच्यातला असेल तर हाच आहे. बघू शकता दरवर्षी मेहनत भरपूर घेतात. ज्ञानेश्वर म्हात्रे काका असतील, रामदास म्हात्रे काका असतील किंवा सुनील म्हात्रे काका असतील आणि आमचा मनीष आहे. काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही आज जेजुरीवरून आपण आलो 2 दिवस तिथं होतो. यावर्षी काय वाटलं तुम्हाला? काय बदल आहे किंवा किती मजा आली? व्यवस्थित कार्यक्रम झाला. त्या सर्वांचीच मेहनत असते. त्याच्यामुळे असेच चांगले कार्यक्रम पाहावे असे तू काय सुंदर हे तू बोल. कशी वाटते? कशी ट्रिप झाली आपली? खूप छान उत्तम प्रकारे ट्रिप झाली आणि आज आपण हे कार्यक्रम करतोय सगळ्यांसाठी आणि सर्वांचा सहभाग झालेला आहे. खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. बघा तू काय बोलशील? हा जरा जास्त सहभागी असतो सोशल नेटवर्कमध्ये. याचा आवाजच बसलाय. ज्ञानेश्वर म्हात्रे याची जास्त इन्व्हॉल्वमेंट असते. आणि मनीष बोल. एक नंबर झाली वारी 3 वर्षातून. याच्याकडूनच गोंधळ झालाय. एक नंबर झाली, खरंच एक नंबर झाली. मजा झाला आणि पुढच्या नेक्स्ट टाइम साठी सुद्धा फुल जोशात तयारी असेल आणि मजा सुद्धा फुल. आणि कुठंच कमी पडणार नाही. सदा नंदाचा. कोणताही कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी ही अशी पडद्यामागची माणसं असतात जी अहोरात्र काम करत असतात. बघू शकता हे इकडे जेवणाचा ते तिकडे आखलाय, इथे चालू आहे. दादा मी बघतोय मगासपासून काम करतोय, त्यांना नाचायला सुद्धा टाइम भेटला नाही. बघू शकता हीच पडद्यामागची माणसं असतात जी कधी समोर येत नाही, पण यांच्या मेहनतीमुळेच बघू शकता मटण तयार झालंय आणि टेस्ट त्यालाच मात्र केलेली आहे. त्यालाच मात्र आता सर्व जेवायला बसले. एक आता स्पेशली साऊथ इंडियातून आले ते साऊथ इंडियामध्ये जॉबला आहे. बघू शकता सगळे जेवत आहेत. आता जेवणाचा कार्यक्रम चाललाय सगळीकडे. लेडीज जेवण उठल्यात, आता जेंट्स बसलेत. तर मंडळी अशा रीतीने आम्ही पोहोचलो. आता घरी जेवून झालं. जेवल्यानंतर आम्ही सरळ घरी आलो. सकाळी 4:45ला 3:30ला उठल्यामुळे आता जरा जास्त धगधग झाले. नाचलो वगैरे. तुम्ही दिवसभराचा हा ब्लॉग बघितला. आता पोहोचलोय घरी. तर जेजुरीच्या आमच्या कुलदैवतांच्या दुसऱ्या दिवसाचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ किंवा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय श्रीराम.